ताई, आता आपला जो प्रेक्षक वर्ग आहे ना, हा जवळपास 60% ते 65% महिला आहेत. हं, आणि ज्या आपण गृहिणी म्हणतो ना, अशा प्रकारच्या. आणि या खूप गोष्टी करतात, म्हणजे हं. स्वामींची सेवा असेल किंवा इतर कुठल्याही देवतांची सेवा करणं आणि हे करणं. पण त्यांच्या अशा प्रकारच्या कमेंट्स असतात ना, की आम्हाला कधी रिझल्ट्सच मिळत नाहीत किंवा रिझल्ट्स येत नाहीत. अ, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? किंवा त्यावर तुम्ही काय उपदेश कराल? त्यावर मी म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की परत की हे असं की तुमचा देव कुठला आहे, बरं, हे तुम्हाला कळलं पाहिजे. बरं. म्हणजे तुम्हाला लक्ष्मीची साधना करून पैसे मिळणार आहेत किंवा मनःशांती मिळणार आहे, हं, हं. उत्तरं मिळणार आहेत, का पांडुरंगाची केली पाहिजे, का बरं. गणपतीची केली पाहिजे, कुठली देवाची आराधना करायची, हं, हं. कुठल्या संतांची आराधना करायची, हे तुम्हाला कळलं कळालं पाहिजे. पाहिजे. म्हणजे आता थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं हं, हं. तर माझ्याकडे जो मल्हार आहे हां. आमच्या इथला, ते परवा आम्ही असंच काय करायचं ह्याच्या नोट्स काढत बसलो होतो. बरं. त्यांनी लिहिलं ते सगळं, त्याचं हँडरायटिंगमध्ये सगळं लिहिलं आणि मला म्हणला, आता माझं सांगा काय आहे ते. माझ्या हँडरायटिंगवरनं काय तुम्हाला कळतंय ते सांगा, मी कुठल्या देवाचं करायचं. हां. तर मी त्याला सांगितलं, तू देवाचं नाही करायचं, तू संतांचं करायचं. बरं. हा फरक आहे, की तुम्हाला तुम्हाला पोचायचं देवापर्यंतच आहे, हं, हं, हं. तुमच्या इष्टदेवतेपर्यंतच पोचायचंय, ओके. पण त्याचे मार्ग वेगळे आहेत. बरं. म्हणून परमेश्वराचं अस्तित्व काही करता नाकारतात काही काही लोक, हं. की आम्ही देवाचं करतो, देव आमचं काहीच करत नाही. असं नाही. तसं नाहीये. देव तुमचं सगळंच भलं करत असतो. बरं. असं आहे. डोकं दुखतंय तर पोटाच्या डॉक्टरकडे जाऊ नका, असं आहे. ओके.